नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे। तर आज आमचा गोव्यात तिसरा दिवस आणि आम्ही आज जातोय मुर्डेश्वरला। जसे आम्ही दरवर्षी गोव्यात येतो आणि मग गोव्यातूनच घरी जातो, पण ह्यावेळी जरा वेगळा प्लॅन बनवलेला। ह्यावेळी आम्ही मुर्डेश्वरला जातोय। मुर्डेश्वरला शंकराचं देवस्थान आहे आणि इथून मुर्डेश्वर गोव्यामधून 200 किलोमीटर आहे। तर आता पुढचा प्लॅन अजून आमचा काय ठरला नाही आहे। नाही कोणाला फोन लावतोय आहे ना फोन कोणचा। गोव्यातून आता आम्ही जवळजवळ 50 किलोमीटर पुढे आलोय आणि इथे आम्ही जरा आता ब्रेकफास्ट करायला थांबलोय। दादा चहा पाव आहे, चहा पाव चालेल। अरे ऑमलेट पण आहे। त्यांच्या हॉटेलमध्ये फक्त रस्सा वडा, सामोसा, वडापाव आणि आमलेट पाव आणि भाजी पराठा एवढंच आहे। पण त्यातलं रस्सा वडा आम्हाला घ्यायचा होता, पण यांच्याकडे पावच संपलेत आणि आमलेट पाव तर आम्ही खाऊ शकत नाही कारण देवळात जायचं आहे, म्हणून आम्ही आता पराठा भाजी मागवले। बघूया आता कशी आहे ती। येणार होतीस तू? तर ही बघा भाजी पराठा आलाय। भाजीची मुगाची आहे, लोणचं, कांदा आणि पराठा। तर खाऊन घेतो आम्ही पटापट। चलो भाई, अच्छा था पराठा। चला, ये एरिया का नाम क्या है? एरिया का नाम बाली है। बाली, ओके चलो थैंक यू। प्रोग्राम में थोडा चेंज आहे मित्रांनो। मुर्डेश्वरला जाताना इथे मध्येच वाटेत गोकर्ण लागतं। तर हे गोकर्ण पण शंकराचंच देवस्थान आहे। तर तिथेच आता आम्ही जातोय। हे काय झालं बापू, बंद आहे? इथे आम्ही आलो होतो पण मंदिर बंद आहे। संध्याकाळी 5 वाजता ओपन होतं, पण एवढा वेळ तर आम्ही थांबू शकत नाही कारण आम्हाला पुढे जायचं आहे अजून 50 किलोमीटर। म्हणून आम्ही आता इथून बाहेरूनच दर्शन घेतलं आणि अशीच मंदिराची प्रदक्षिणा मारतोय। हे बापू घे हॉटेलला, चल। हे अक्षय शेठ मसालेवाले। हे बापू शेठ हॉटेलला मसाला घ्या। कसा पण अरे काहीतरी म्हणजे आई जरा खुश होईल, काहीतरी मसाला आणलं काहीतरी गारगोटी मी सांगते का, ऐकायचं असेल तर पाऊस याच्यात चला, एक देऊळ आहे ते बघून या पटकन। तू मसाले घे। हे कोथिंबीर आहे काय? ए आपण 14 जण आहे ना, ते मसाले सगळ्या दुकानात थोडे थोडे उचलायचे, थोडे थोडे सगळ्यांनी। 1-2 किलो झाले होतील। अजून पण मुर्डेश्वर 20 किलोमीटर आहे। आम्ही आता इथे वाटेत मध्ये चहा प्यायला थांबलोय
कन्याकुमारी किती लांब आहे बोलतो? 900 किलोमीटर आहे. 900. हा काय बोलतो सांग, तू बोलला तर कोणी विचारलं कन्याकुमारी जाऊया काय? हा काय म्हणतो, हे जाऊया किती लांब आहे? काम चालू आहे की काय? शंकराची मूर्ती पाण्यात कुठची ती गेली होती? हा बाबू सारखा दिसतोय बाबू. मी म्हटलं तर बाबू कोणावर फिरतो इकडे. तिकडे कामाला विमाला होतास की? कामाला विमाला होतास की इकडे? हॅलो कुपडा थांबा. तर फायनली आम्ही आता इथे मुर्डेश्वरला पोहोचलोय आणि पाठीमागे तुम्ही मंदिर पण बघू शकता. आणि आता आम्ही आतमध्ये जाऊ. आमची दुसरी गाडी येते, त्यांचा वेट करतोय आम्ही. मग ते लोक आले की मग आम्ही आतमध्ये जाऊ. पुढे कोण बसलेले दोघे? घरी सांगून आलेला? तर आता आपण शंकराची जी मोठी मूर्ती बघितली तिच्या आतमध्ये जातोय. तिच्या आतमध्येच गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये मंदिराचा पूर्ण इतिहास जो घडला आहे त्याबद्दलचं सगळं वर्णन केलेलं आहे. किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इथं आता मुर्डेश्वरला आलोय
आणि एवढे आम्ही आलो लांब, याचा काहीतरी फायदा झाला. एकदम मस्त व्ह्यू आहे इथे. आणि गाडीमधून येताना खूप कंटाळा आला होता गाडीमध्ये बसून बसून, पण इथे आल्यावर सर्व व्ह्यूला बघितला आणि सगळा कंटाळा निघून गेला. आणि तुम्ही पण कधी गोव्याला वगैरे आलात तर जरा अजून पुढे या 200 किलोमीटर. एकदम मस्त आहे इथे. मला तर खूप आवडलं. तुम्ही पण या नक्की इथे एकदा. तर माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ही शंकराची मोठी मूर्ती. ही किती फूट असेल ते मला पण माहिती नाही, पण खूप उंच आहे, खूप मोठी आहे. आणि ह्या मूर्तीच्या समोरच मंदिर आहे आणि मंदिराच्या एकदम टॉप फ्लोअरला गेल्यावरती बरोबर शंकराचा चेहरा दिसतो समोरच. मागाशी आपण ती शंकराची मोठी मूर्ती बघितली आणि त्याच्या समोर जे मंदिर होतं मुर्डेश्वराचं, तिथे आता आपण आतमध्ये जातोय. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये मोबाईल न्यायला अलाउड नव्हता, त्याच्यामुळे फक्त बाहेरूनच दाखवलं. आणि आता आपण आपल्या ट्रिपचा एंड करून टाकूया. गोवा पण बघितला आणि आपण मुर्डेश्वर पण बघितलं आणि इथून आता आम्ही जाणार घरी. कदाचित तिथे आम्ही थांबू पण शकतो, काय अजून नक्की नाही आहे. पण जेवढं दाखवायचं तेवढं सगळं दाखवलं. आता फक्त आमचं ट्रॅव्हलिंगच आहे, त्याच्यात एवढं काय बघण्यासारखं नाही आहे. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.